नमस्कार, तुम्हाला आज मी कोळंबी भात करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य बघा। कोळंबी घेतले पाव किलो, जाडी घेतले कोळंबी आणि बारीक पण घेतले। कोळंबी स्वच्छ धुवून यातले दोर काढून स्वच्छ धुवून पाणी काढून घेतले। आता याच्यामध्ये लागणारे मसाले बघा। अद्रक लसूण पेस्ट, धना पावडर, हळद, गरम मसाला, तिखट मसाला आणि लिंबू घेतले। आता आपण हे मॅरिनेट करूया मसाले टाकून। अद्रक लसूणची पेस्ट टाकते अर्धा चमचा, कारण थोडी थोडी टाकायची। अद्रक लसूणची पेस्ट टाकले, थोडी टाकले, अर्धे आपण भाताला ठेवूया। धना पावडर अर्धा चमचा, हळद, गरम मसाला, तिखट मसाला अर्धा चमचा आणि आता आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळूया। मीठ चवीनुसार आणि आता आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊया। आपण अर्ध्या तासासाठी आपण बाजूला करून ठेवूया। 2 चमचे तेल टाकलंय। आता आपण याच्यामध्ये खडे मसाले टाकूया। अख्खे खडे मसाले टाकले। तर कांदा टाकूया। कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊया। टोमॅटो टाकूया त्याच्यावर। टोमॅटो पण लाल होईपर्यंत, नरम होईपर्यंत जरा परतून घेऊया व्यवस्थित। कांदा टोमॅटो चांगले लाल झाले। आता अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। हळद टाकूया। गॅस कमी करून घेऊया आपण। गरम मसाला टाकूया। आता तिखट मसाला टाकूया। आपल्या जेवढं तिखट कमी जास्त त्यानुसार टाका तुम्ही तिखट मसाला। धना पावडर व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊया आपण। बघू शकता तुम्ही व्यवस्थित तेल सुटले, चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करून घेतलंय। आता आपण ह्याच्यामध्ये कोळंबी टाकून व्यवस्थित एकजीव करून घेऊया। मिक्स करून घेऊया आपण आता हे व्यवस्थित एकजीव आणि झाकण ठेवूया। आता याच्यावरती आपण 10 मिनिटं चांगलं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत कोळंबी चांगली व्यवस्थित नरम व्हायला पाहिजे। कोळंबी बघा आपली व्यवस्थित झाली मसाल्यामध्ये मिक्स। आता आपण भात टाकून घेऊया याच्यामध्ये। मी बासमती तांदूळ घेतलाय, तुम्ही कोणता घेऊ शकता। मी अर्धा किलो हा घेतलाय। आता हे ह्याच्यामध्ये टाकून घेते। अर्धा तास मी हा भिजत ठेवलेला पहिला। गॅस फास्ट करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। बघू शकता तुम्ही चवीनुसार मीठ टाकूया आपण। मीठ कमीच टाकते, कारण पहिला आपण मॅरिनेट करायला ठेवलेले कोळंबी तेव्हा टाकलेलं मीठ। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून झाकण ठेवून व्यवस्थित शिजून घेऊया आपण। तुम्ही बघू शकता कोळंबी भात आपला तयार आहे।